नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे। मग रेशन कार्डवर मोफत धान्य वितरण केले जाते। मग या रेशन कार्डमध्ये आता बदल करण्यात आलेले आहे। मग केंद्र सरकारने 6 कोटी शिधापत्रिका रद्द केल्या आहेत। मग ह्या 6 कोटी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड का रद्द झाले आहेत? मग रेशन कार्ड रद्द होण्यामागची कारणे काय आहेत? कोणाकोणाचे रेशन कार्ड रद्द झाले आहेत, कशामुळे झाले आहेत आणि तुमचे नाव सुद्धा या यादीत आहे का, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळतील। मित्रांनो, शिधापत्रिकांच्या म्हणजे रेशन कार्डच्या डिजिटायझेशनमुळे म्हणजेच ऑनलाईन केल्यामुळे देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे। आधार आणि ई-केवायसी प्रणालीद्वारे पडताळणी केल्यानंतर 5,80,00,000हून अधिक शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड बनावट असल्याचे आढळून आले आहे, ज्या सरकारने रद्द केल्या आहेत। म्हणजे ज्या बनावट रेशन कार्ड आहेत, ज्या शिधापत्रिका बनावट आहेत त्या रद्द झालेल्या आहेत। यामुळे काय झालं तर वितरण व्यवस्थेतील हेराफेरी बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे आणि लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास सुद्धा मदत झाली आहे। मग 80 कोटीहून अधिक लोकांना मोफत रेशन कार्ड मिळत आहे। या ठिकाणी देशातील केंद्र सरकार 80 कोटीहून अधिक लोकांना मोफत रेशन धान्य मिळत आहे। देशातील केंद्र सरकार सध्या 80 कोटी 60 लाख लोकांना 20.4 कोटी रेशन कार्डद्वारे म्हणजे शिधापत्रिकांद्वारे मोफत रेशन देत आहे। यापैकी 99.80% शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक आहे। मग देशभरातील 5.33 लाख EPOS इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल हे जे यंत्र आहे, ही जी मशीन आहे EPOS, ती रास्त भाव दुकानांमधून अन्नधान्य वितरित केली जाते। म्हणजे या मशीनद्वारे अन्नधान्य आता सर्वत्र वाटल्या जात आहे। तसेच सर्व शिधापत्रिका संगणकीकृत झालेल्या आहेत। म्हणजेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सर्व 20.4 कोटी घरगुती शिधापत्रिकांची संपूर्ण वितरण प्रक्रिया संगणकीकृत केली आहे। म्हणजेच रेशन कार्ड हे आता सर्व ऑनलाईन झालेले आहे। देशातील जवळपास सर्व रास्त भाव दुकानांमधून अन्नधान्य वितरण केले जाते। लाभार्थ्यांच्या आधारचे प्रमाणीकरण वितरण प्रक्रियेदरम्यान EPOS यंत्राद्वारे म्हणजे या EPOS मशीनद्वारेच केले जाते, ज्यामुळे योग्य लाभार्थ्यांना शिधा पोहोचवणे शक्य होते। आधार प्रमाणीकरण सध्या एकूण अन्नधान्याच्या सुमारे 98% वितरणासाठी वापरले जात आहे, ज्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकून फेरफार होण्याची शक्यता कमी झालेली आहे। म्हणजे जे चुकीचे नाव लागलेले आहेत किंवा जे अपात्र आहेत त्यांचे नाव आता या ठिकाणी काढून टाकले जात आहे। ई-केवायसी द्वारे लाभार्थ्यांची ओळख त्यांच्या आधार आणि रेशन कार्ड तपशिलांसह सत्यापित केली जाते, ज्यामुळे आपोआप लाभार्थी या ठिकाणी जे अपात्र लाभार्थी ते वगळले जात आहे। म्हणजे ई-केवायसी न झालेले लाभार्थी असतील तर ते अपात्र या ठिकाणी होत आहेत। सर्व PDS लाभार्थ्यांपैकी 64% ई-केवायसी केले गेले आहेत। उर्वरित ई-केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सोयींसाठी सरकारने देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानात ई-केवायसीची तरतूद केली आहे। म्हणजे रेशन कार्ड धारकांना सोय व्हावी म्हणून आपल्या जवळपासच्या कोणत्याही रेशन कार्ड दुकानात जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता। मग शिधापत्रिकांचे डिजिटायझेशन म्हणजेच ऑनलाईन करून ते आधारशी लिंक केल्याने डुप्लिकेटेशनचा म्हणजे जे डुप्लिकेट रेशन कार्ड आहे त्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे। वन नेशन वन रेशन कार्ड उपक्रमामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशातील कोणत्याही भागातील सर्व 80.60 कोटी लाभार्थींना त्याच रेशन कार्डद्वारे मोफत धान्य मिळू शकते। म्हणजे तुम्ही कोणत्याही राज्यातील असले तरी तुम्ही त्या ठिकाणी किंवा कोणत्याही जिल्ह्यातून दुसरीकडे गेले तरी तुम्हाला त्या ठिकाणी रेशन कार्ड मिळणार आहे। त्यांचे शिधापत्रिका कोणत्याही राज्याचे किंवा जिल्ह्याचे आहे याचा विचार न करता आधारशी लिंक झाल्यामुळे पारदर्शक व्यवस्था झाली आहे। म्हणजे तुम्ही या ठिकाणी मोफत अन्नधान्य कोणत्याही ठिकाणाहून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे
केंद्र सरकारने जे डुप्लिकेट किंवा अपात्र रेशन कार्ड आहेत ते 6 कोटी रद्द केले आहेत। मग केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जे अपात्र लोक आहे त्यांना यातून वगळण्यात आलेले आहे आणि जे लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड रद्द होणार नाही याची काळजी घ्या। लवकरात लवकर KYC करा। अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ होता, आपण हा बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।